आज हे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यापाठीमागचं कारण म्हणजे गेल्या 2 जून 2025 रोजी रामशेठ ठाकूर साहेब यांचा 74वा वाढदिवस होता आणि तो 74वा वाढदिवस जसा जवळ आला तसं आम्ही मंडळींनी ठरवलं की रामशेठ ठाकूर साहेबांचा 75व्या वर्षात पदार्पण होत आहे आणि ज्या पद्धतीनं रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवत आलोय ते पाहता त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष हे मोठ्या प्रमाणावरती साजरं व्हावं आणि या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही आधीपासून काम करत होतोच ते कार्यक्रम अधिक जोमानं करावेत म्हणून या अनुषंगानं वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. 31 मे, 1 जून, 2 जून अशा 3 दिवशी कीर्तन महोत्सवाचं आयोजन चामुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आम्ही केलं आणि तिथून वेगवेगळ्या पद्धतीक्रम हे आम्ही वर्षभरामध्ये आयोजित केले. काही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून केले, काही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून केले, काही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन झालं आणि या संस्थांच्या सोबत अन्य संस्थांनी एकत्र येत अशा पद्धतीचे कार्यक्रम केले. काही कार्यक्रम पत्रकारांनी देखील या अनुषंगाने आयोजित केलेले आहेत आणि त्यामुळे असं हे वर्ष आता पुन्हा 2 जून 2026 ला पूर्ण होतं. हे वर्ष पूर्ण होत असताना इतके सगळे कार्यक्रम झालेले आहेत. अमृत महोत्सवी वर्ष रामशेठ ठाकूर साहेबांचा 75 वर्ष पूर्ण होत आहे. अशा वेळेला एक मोठा कार्यक्रम करावा सामाजिक असं मनामध्ये होतं आणि याच वेळेला उल्वानोड मध्ये जी रामशेठ ठाकूर शाळा बांधलेली आहे या रामशेठ ठाकूर शाळेचा सुद्धा म्हणजे सुरुवात झालेली होती पण त्याचं औपचारिक उद्घाटन बाकी होतं. मग हे उद्घाटन आणि हा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा एकत्र करावा असं ठरवलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमदार महेश बलदीजी असतील, मी असेल, आम्ही जाऊन त्यांना या संदर्भात निमंत्रण दिलं. गडकरी साहेबांना निमंत्रण दिलं, सन्माननीय शरद पवार साहेबांना निमंत्रण दिलं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा आम्ही याचं निमंत्रण दिलेलं आहे. या सर्व व्यक्तींनी मान्यवरांनी या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे.